ही दृश्य लोणावळ्यातील भुशी डॅमची आहेत. निसर्ग सौंदर्याने नटलेला हा डॅम कुणालाही पुरळ घालेल. पावसाळ्यात हिरवा शालू ओढलेल्या या ठिकाणी हजारो पर्यटक भेट देतात. पण हेच ठिकाण अन्सारी कुटुंबियांसाठी अखेरचा थांबा ठरलंय. 36 वर्षीय शाइस्ता अन्सारी, 13 वर्षीय अमीना अन्सारी, 8 वर्षीय उमेरा अन्सारी, 4 वर्षीय अदनान अन्सारी आणि 9 वर्षीय मरिया अन्सारी ही मायलेक याच निसर्ग सौंदर्याचा मनमुरादपणे आनंद लुटायला धबधब्याच्या पाण्यात पोहोचले. पण अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि एक अख्खं कुटुंब लोकांच्या डोळ्यादेखत पाण्यात विलीन झालं. बूट, चप्पल आणि कपडे काढून पाण्यात खेळायला गेलेलं कुटुंब पाण्यातून पुन्हा माघारी परतलंच नाहीये. खळखळणाऱ्या मधुर आवाजाचं रूपांतर कधी कानठळ्या बसवणाऱ्या जीवघेण्या आवाजात झालं हे कुणाचं कुणालाच कळालं नाहीये. अन्सारी कुटुंबासोबत इतर लोकही पाण्यात वाहून गेल्याची शंका आता व्यक्त केली जाते. तब्बल 7 ते 8 लोक धबधब्याच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती समोर येते. काही प्रत्यक्षदर्शींनी जीवाची बाजी लावून वाहून जाणाऱ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांना काही अंशी यश आलं, पण अन्सारी कुटुंब काही त्यांच्या हाती लागलंच नाही. पावसाळ्यामध्ये लोणावळ्यामध्ये पर्यटक येत असतात हे सगळं जगजाहीर आहे. असेच हे पर्यटक पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी लोणावळ्याला आलेले होते. परंतु मुख्य ज्या पायऱ्यांचं जे आकर्षण आहे ते ठिकाण सोडून ते पर्यटक आड वळणाऱ्या इकडे जंगलामध्ये या ठिकाणी आले आणि जवळजवळ 1 किलोमीटर आत ते आले. हा या ठिकाणी जो धबधबा दिसतोय आपल्याला आणि त्याचा हा जो ओढा आहे त्या ठिकाणी त्या ओढ्यामध्ये ते बसलेले होते. त्यावेळी पाणी कमी होतं, मात्र पावसाचा जोर वाढला आणि 10 मिनिटांमध्ये सगळ्या बाजूचं पाणी या ओढ्यामध्ये येत असतं आणि ते अचानकपणे इतकं पाणी वाढलं की त्या लोकांना बाहेर पडणं कठीण झालं आणि त्या प्रवाहामध्ये ते 7 ते 8 जण वाहून गेले. त्यापैकी 1-2 जण स्वतःच्या प्रयत्नाने बाहेर पडले आणि दोघांना इथे जे स्थानिक लोक होते त्यांनी बाहेर काढले पुढच्या पाण्यामधून. मात्र 5 जण होते ते सापडले नाहीत आणि त्यांचा मतलब ते वाहून गेले आणि त्यांच्या 3 डेड बॉडीज होत्या त्या आम्ही काल रिकव्हर केलेल्या आहेत. आज त्या 2 डेड बॉडीजचा आम्ही शोध घेणार आहोत. काल शिवदुर्ग मित्र आणि त्याच्यानंतर INS शिवाजी आलेले होते आणि 1-2 तास आम्ही एकत्र काम केलं आणि आता परत आम्ही काम सुरू करणार आहोत. हा डोंगराळ भाग आहे, खूप वरती आहे, अशा ठिकाणी पर्यटकांनी यायला पाहिजे की नाही आणि त्यांना नेमकं काय तुम्ही आवाहन कराल? निश्चित अशा ठिकाणी येऊ नये. निसर्गाची आवड सगळ्यांना असते. निसर्गाचा आनंद माणसांनी घ्या, निसर्गामध्ये फिरा, तुम्ही तो निसर्ग पहा डोळ्यांनी. मात्र केवळ एखाद्या रीलसाठी किंवा एखाद्या सेल्फीसाठी अशा अवघड ठिकाणी जाणं हे पूर्णतः चुकीचं आहे. एकतर या पर्यटकांना अंदाज नसतो आणि निसर्ग हा जितका सुंदर आहे तितका तो धोकादायक आहे. हे कालच्या घटनेतून आपल्याला निदर्शनास आलेलं असेल. पर्यटकांना आमचं एवढंच आव्हान राहील की ज्या ठिकाणी आपल्याला कोणत्या गोष्टी माहीत नाहीयेत किंवा ज्या ठिकाणी आपल्याला त्याचा अंदाज नाहीये त्या ठिकाणी जाऊ नये. उगाच एखाद्या सेल्फीसाठी किंवा एखाद्या रीलसाठी असं नको ते धाडस जे आपल्या जीवावर बेतू शकतं असं धाडस करू नये. शाइस्ता अन्सारी, अमीना अन्सारी, उमेरा अन्सारी यांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागलेत. तर अजूनही 4 वर्षीय अदनान अन्सारी आणि 9 वर्षीय मारिया अन्सारी यांचा शोध सुरू आहे. निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत असताना धोक्याच्या जागी हे कुटुंब पोहोचल्यामुळे ही घटना घडल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. म्हणून निसर्गरम्य ठिकाणी सहलीला जाताना भान ठेवून
दक्षता बाळगणंही तितकंच महत्वाचं आहे. सहलीला जाताना निसर्गाचा मनमुराद आनंद जरूर लुटा, पण हा आनंद आपल्या जीवावर तर बेतणार नाही ना, याची मात्र जरूर काळजी घ्या. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.